नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सलग सुट्ट्यांमुळे महामार्ग जाम. जानेवारी महिन्यातील चौथ्या शनिवारपासून रविवार आणि सोमवारी प्रजासत्ताक दिन अशा सलग 3 दिवस सुट्ट्या लागून आल्याने मुंबईकरांनी पुणे आणि कोकणात जाण्याचा निर्णय घेतल्याने शनिवारी सकाळपासून रायगड जिल्ह्यात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आणि मुंबई पुणे जुना महामार्ग आणि द्रुतगती महामार्ग यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. किमान 5 किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, तर यामुळे प्रवासी आणि पर्यटकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वडखळजवळ तर इंदापूर व माणगाव येथे सकाळी 9 वाजल्यापासून तब्बल 3 ते 4 तास भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. कोलाड ते इंदापूर CNG पेट्रोल पंप पोटनेर या संपूर्ण पट्ट्यात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडीस महामार्गाचे अपूर्ण व रखडलेलं काम, अरुंद रस्ता तसेच काही ठिकाणी कामाचे सुरू असलेले अडथळे हे कारण असले तरी वाहन चालकांकडून वाहतुकीचे नियम न पाळणे हेही मोठे कारण दिसून आले. सलग सुट्ट्यांमुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवरील खालापूर टोलनाक्यावर शनिवारी सकाळपासून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहतूक कोंडी झाली होती. अनेक तास वाहनांच्या रांगा लागल्याने अखेर वाहन चालकांनी जुन्या महामार्गावरून वाहने वळवल्याने पेणखोपोली रस्त्यावरील सांजगाव फाटा शिळफाट्यावर वाहतूक कोंडी झाली होती. बोरघाटात वाहनांची रांग लागल्याने अनेक वाहने बंद पडल्याने घाट जाम झाला होता. 3 दिवस सुट्टी असल्याने मुंबई महामार्ग उपशहरातील लोक पुण्याकडे सुट्टी साजरी करण्यासाठी निघाले आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेसवरील खालापूर टोलनाक्यावर शनिवारी सकाळपासून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवरील खंडाळा घाट परिसरात वाहतूक अत्यंत संथगतीने सुरू असून अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. काही ठिकाणी 4 ते 5 किलोमीटरपर्यंत वाहने अडकून पडल्याचं चित्र पाहायला मिळालं. नेहमी 2 ते 2.5 तासात पूर्ण होणारा प्रवास अनेक प्रवाशांना 4 ते 5 तासाहून अधिक वेळ घेत असल्याचं दिसून आलं. यामुळे प्रवाशांचा संयम सुटत असून उष्णता, तहान आणि थकवा यांचा सामना करावा लागत आहे. तर महामार्ग पोलीस वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.